नमस्कार. 2023 हे वर्ष भारतीय लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचं ठरलं, कारण याच वर्षी संसदेने नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजेच महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं. हा खरंच एक ऐतिहासिक क्षण होता. तर चला, या कायद्याचा प्रत्येक पैलू आपण या स्लाइड्समधून अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पण पहिला प्रश्न हा येतो की या कायद्याची इतकी गरज का होती? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी भारतीय राजकारणात महिलांचं स्थान आज नेमकं कुठे आहे हे काही आकडेवारीतून पाहावं लागेल. चला, एका थेट प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, आपला भारत देश. इथे संसदेत, जिथे देशाचे मोठे निर्णय होतात, तिथे महिला खासदार किती टक्के असतील? आणि उत्तर आहे फक्त 14%. हो, अगदी बरोबर ऐकलं. देशाच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा हा आकडा आपल्याला स्पष्टपणे सांगतो की ह्या कायद्याची गरज किती तातडीची होती. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळते. हे दरी बघा. राष्ट्रीय पातळीवर म्हणजे लोकसभेत महिला फक्त 14% आहेत, पण स्थानिक पातळीवर म्हणजे पंचायत राजमध्ये जिथे आरक्षण आहे तिथे हाच आकडा थेट 45%वर जातो. याचा सरळ अर्थ काय होतो, तर जिथे संधी मिळाली तिथे महिलांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. आणि इतकंच नाही तर पाणी, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिलंय. आता हेच चित्र जर आपण जागतिक पातळीवर पाहिलं तर ते आणखी गंभीर दिसतं. महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या बाबतीत भारताचा क्रमांक चक्क 143वा होता. आपल्या शेजारी देशांपेक्षाही, म्हणजे नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही मागे. त्यामुळे या कायद्यामुळे ही परिस्थिती बदलेल अशी एक मोठी आशा आहे. तर मग आता आपण ह्या कायद्याच्या इतिहासाकडे वळूया. हे जे यश मिळालंय ते काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये. ह्यामागे जवळजवळ एका शतकाचा मोठा संघर्ष आणि चिकाटीची एक लांबलचक कहाणी आहे. या स्लाइडवर आपल्याला या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे दिसतात. विचार करा, 1927 मध्ये याची पहिली औपचारिक मागणी झाली होती. त्यानंतर 1996 मध्ये हे विधेयक पहिल्यांदा संसदेत आलं. पण अनेक दशकं राजकीय मतभेदांमुळे ते पुढे सरकलंच नाही. आणि अखेर जवळपास 100 वर्षांनंतर 2023 मध्ये या संघर्षाला यश आलं. चला, तर मग आता बघूया की हा नारी शक्ती वंदन अधिनियम नेमका आहे तरी काय आणि यातल्या महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत. या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं कलम म्हणजे लोकसभा आणि देशातल्या सगळ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% म्हणजेच 1/3 जागा राखीव ठेवल्या जातील. यामध्ये फिरता आरक्षण म्हणजेच रोटेशनल रिझर्वेशनची एक खास तरतूद आहे. आता हे काय आहे? सोपं आहे. म्हणजे कोणताही एक मतदारसंघ कायमचा महिलांसाठी राखीव ठेवला जाणार नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर हे राखीव मतदारसंघ बदलले जातील. असं केल्याने काय होईल, तर संधी सगळ्या भागांना, सगळ्या प्रदेशांना मिळेल. या कायद्याचे आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे SC/ST साठी राखीव जागा आहेत. त्यातही महिलांसाठी 33% उपआरक्षण असेल. दुसरं, हे आरक्षण सध्या 15 वर्षांसाठी लागू असेल. आणि हो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याची अंमलबजावणी लगेचच होणार नाहीये. ती भविष्यात होणाऱ्या जनगणनेनंतर आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच केली जाईल. बरं, प्रत्येक मोठ्या बदलाप्रमाणेच या कायद्याचेही काही फायदे आहेत आणि काही आव्हानांसुद्धा आहेत. चला, दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित आणि संतुलितपणे समजून घेऊया. एका बाजूला फायदेच फायदे दिसतायत, जसं की महिलांचे आरोग्य, सुरक्षा, शिक्षण यावर जास्त लक्ष दिलं जाईल. नव्या महिला नेत्या पुढे येतील. तर दुसऱ्या बाजूला काही मोठी आव्हानंसुद्धा आहेत. पहिलं म्हणजे याच्या अंमलबजावणीला खूप वेळ लागू शकतो. दुसरं म्हणजे प्रॉक्सी उमेदवारांचा धोका, म्हणजे नावापुरत्या महिला उमेदवार पण कारभार त्यांचे पुरुष नातेवाईकच पाहणार. आणि तिसरं, OBC महिलांसाठी वेगळ्या आरक्षणाची तरतूद नाहीये, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा कायदा लागू झाल्यावर भारताचं जगातलं स्थान कसं बदलेल हे ही स्लाइड खूप छान दाखवते. भारत जगातल्या अनेक विकसित देशांच्याही पुढे जाईल. उदाहरणार्थ, रवांडामध्ये जिथे संसदेत 61% महिला आहेत, तिथे देशाच्या विकासात खूप सकारात्मक बदल दिसून आले आहेत. ठीक आहे, कायदा तर झाला, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ह्या कायद्याला केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात जमिनीवर प्रभावीपणे कसं उतरवायचं. याच्या यशस्वीतेसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं, जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना वेळेवर पूर्ण व्हायला हवी. दुसरं, राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन राखीव नसलेल्या जागांवरही महिलांना संधी द्यायला हवी. तिसरं, ज्या महिला निवडून येतील त्यांच्यासाठी खास नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम हवेत. आणि चौथं, समाजात याबद्दल जनजागृती व्हायला हवी. थोडक्यात सांगायचं तर हा कायदा म्हणजे फक्त एक सुरुवात आहे.
याचं खरं यश हे सरकार, राजकीय पक्ष आणि समाज या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांवरच अवलंबून असणार आहे. आणि जाता जाता कवयित्री कमला दास यांचं हे वाक्य, जर स्त्री मुक्त नसेल तर लोकशाही मुक्त होऊ शकत नाही, किती खरं आहे नाही का? हा जो नारी शक्ती वंदन अधिनियम आहे तो याच गोष्टीची आठवण करून देतो. महिलांचं सक्षमीकरण आणि आपल्या लोकशाहीचं आरोग्य यांचं नातं किती घट्ट आहे हेच यातून दिसतं. यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.